दोन आखाती देशातील सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलेला आहे. कारण घरगुती लागणारा गॅस आणि त्याचबरोबर व्यावसायिक हॉटेलसाठी लागणारा गॅस आता बीड जिल्ह्यामध्ये मिळेना झाला. ज्या पद्धतीनं गॅस एजन्सी समोर अशी मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे पाहायला मिळते. गॅस मिळावा यासाठी 2-2 दिवसापासून नागरिकांनी ग्राहकांनी नंबर लावलेत, मात्र गॅस मिळत नाही. आणि त्याचबरोबर एजन्सीच्या दारामध्ये या ठिकाणी गॅस मिळण्यासाठी किंवा गॅस मिळाव्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीनं ग्राहक बसलेले आहेत. प्रदीप एजन्सीज HP नावाची गॅस एजन्सी आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने महिला असतील किंवा त्याचबरोबर काही तरुण असतील, नागरिक असतील, या ठिकाणी बसलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी वर्किंग आवर्स नंबरचे जे नंबर आहेत ते नंबर देखील बंद असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ग्राहक त्या नंबरवरती कॉल करतात, मात्र स्विच ऑफ नावाने या ठिकाणी नंबर या ठिकाणी येतात किंवा नंबर लागतच नाहीत, अशा तक्रार देखील ग्राहकांच्या आहेत. मात्र या ठिकाणी जे ग्राहक आहेत किंवा ज्या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक आहेत गॅस मिळाव्यासाठी प्रयत्न करतात, आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकी त्यांच्या समस्या काय आहेत, काय सांगाल? गेल्या अनेक दिवसापासून किंवा 2-3 दिवसापासून गॅस मिळत नाही, तुम्ही नंबर लावलेला आहे, काय इथली परिस्थिती नेमकी? आता आतापर्यंत घरपोच गॅस पोहोचत होता आपल्याला सगळ्यांना, पण हे जशी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तसं त्यांनी घरपोच गॅस देणं बंद केलं. आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एजन्सीला कॉन्टॅक्ट करून तिथं बुकिंग केल्यानंतर 8 दिवसांनी हे गॅस भेटेल आम्हाला. किती दिवसापासून बुकिंग केली, काय आता बुकिंग करून झालेत जवळपास 3-4 दिवस झालेत. आता काय सांगितलं होते? आता हे जेवढे नंबर त्यांनी लावलेले तेवढे सगळे नंबर बंद आहेत जवळपास. त्यातला एकही नंबर कॉन्टॅक्ट नंबर सुरू नाही. काय म्हणणं काय त्यांचं? काय बुकिंग केल्यानंतर 8 दिवसांनी भेटेल असं त्यांचं म्हणणं आहे. भागतंय का? नाही, आता चालू आहे. आता बघू, आता प्रयत्न तर इकडून तिकडून करणं चालू आहे, पण शेवटी इथं बघायला आलो एजन्सीवर. इथं 1-1.5 तास जवळपास झालं. काय परिस्थिती काय नेमकी? काय युद्ध चालू झाल्यामुळं गॅसचा तुटवडा झालेला आहे. दुसरी गोष्ट 4-5 दिवसापासून आम्ही इकडे गॅससाठी तरमळतो. इथं जे त्याने नंबर लावलेले आहेत ते पूर्ण बंद आहेत. आम्ही पुन्हा इकडं वापस आल्याच्या नंतर म्हणले कुठं KYC करा, KYC केल्याशिवाय बुकिंग होणार नाही. बुकिंग करायला गेलं तर इथं आलं तर ऑफिसला तर ऑफिस बंद आहे. त्यांनी जे फोन मोबाईल नंबर लावलेले ते बंद आहेत. त्याच्यामुळं लोकांची तारांबळ चाललेली. लोकांना घरगुती गॅस नाही तर मुलाला सकाळच्याला लेकराला शाळेत जावं लागतं, म्हणून त्या डब्यामुळे त्याच्यामुळे अडचण येते. किती पैसे घेतील गॅसला? गॅसला 850 रुपये घेत होते. आता काय दिलाच नाही ना. नाही, आता 60 रुपयाने वाढला म्हणते. 60 रुपयाने वाढला ना अजून. आता 3-4 दिवसाखाली. शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे घेतात की आणखी काही पैसे मागतात? नाही, शासनाच्या नियमाप्रमाणेच घेतात, पण आता वाढला 3-4 दिवसाखाली 60 रुपयाने वाढला. महिला भगिनी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. किती वेळापासून तुम्ही ते इथे बसलेला आहात गॅस मिळावा यासाठी? काय इथली परिस्थिती नेमकी? इथली परिस्थिती म्हणजे खूपच बेकार आहे. म्हणजे खेड्यापाड्यातून लोक आलेत तरी पण ते म्हणजे होत नाही, बुकिंग होतच नाहीये. सारखे नंबर लावले तरी पण होत नाही. मी तर खूप दूरवरून आले. कुठून आलो तुम्ही? खंबालिंबा, नारायणगड पासून. लोकांना हात वर करत आले. मी गाडीवर बसून आले, दुसऱ्यांच्या गाडीवर बसून आले, काय म्हटलं तरी पण बंद सांगते. नंबर बंद आहे? बंद करून गेले. हा, नंबर बंद येतं, बंद करून गेले पूर्ण. ते आता 3:30ला उघडणार, तिथून पुढे पण काय चालू होते का नाही हे पण काय सांगता येत नाही. कधी नंबर लावलेला तुम्ही इथे? म्हणजे मी सकाळी आलेली आहे. टोटल नंबर बंद आहे, सगळे बंद आहे. जेवढे नंबर दिलेत नाही तर वरती त्यांनी ते एक पण नंबर लागत नाही. त्यांना कॉल केलता तर ते म्हणले इथे येऊन बुकिंग करा म्हणून. कॉल केलता आम्ही त्यांना, बुकिंग नाही, ते बुकिंगचे नंबर बंद आहेत. हे जे दिलेत ना हे सगळे बुकिंगचे नंबर आहेत, हे टोटल नंबर बंद आहेत सगळं. तर ते म्हणले इथे येऊन बुकिंग करा, त्यामुळे इथे येऊन बसलो होतो आम्ही. 3:30चा टाइम आहे त्यांचा, पण ऑनलाईन बुकिंग चालू ठेवली तर इथपर्यंत यायची गरज नाही ना आम्हाला. कुणाचं कुठं घर आहे, कुणा आम्ही नदीपासून आलेलो, नदीपाशी घर आहे आमचं, करपारा नदी. मग आता हे बुकिंग इथे येऊन करायची म्हणल्यावर किती अवघड आहे. मग ते म्हणाले तिथंच येऊन बुकिंग करा, हे नंबर चालू ठेवले तर बुकिंग होऊन जाते ना. कस्टमर काय माहिती हे सगळे नंबर बंद आहेत. 4 आहेत ना, ते 4 पण नंबर बंद आहे ना. एजन्सी 3:30 टाइम दिलाय ना त्यांनी, 3:30ला उघडतील. आता तिथून पुढे बी डायरेक्ट टाइम किती आहे, त्या टाइम मध्ये किती होणार आहे. हे लोक आता किती गर्दी आहेत, लगेच बंद करते. मग कसं करायचं? काय म्हणणं कस्टमरला 21 दिवसाला तुम्ही 1 सिलेंडर देताय ना, तर ते एकाला 1 भेटणारच ना. मग ही अशी गर्दी करून ती काहीच नाही. तुम्ही ऑनलाईन चालू ठेवा, ऑनलाईन बुकिंग होती, तुम्हाला OTP येतोय, OTP दाखवून सिलेंडर भेटू शकतं ना. इतका अशी गर्दी करण्याची आणि लोकांना बसण्याची काहीच गरज नाही. घरगुती गॅस मिळावा यासाठी जे कस्टमर आहेत ते या ठिकाणी खेट्या घालताना पाहायला मिळतात. मात्र आमची पिळवणूक केली जाते,
आम्हाला दिशाभूल केली जाते असा देखील त्यांचा प्रचंड गंभीर आरोप आहे. आणि जे नंबर दिलेले होते बुकिंगसाठी ते नंबर देखील गेल्या 2 दिवसापासून बंद असल्याची तक्रार कस्टमर करतात. त्याच्यावर कारवाई काय होते आणि प्रशासन नेमकं काय करते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड.